चोरी करणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद करण्यात यश। खोपोली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी। खोपोली परिसरातील बहिरीदेव मंदिर, हनुमान मंदिर चोरी प्रकरणी राजू फरद शेख, बारशात वाकडा, इम्रान शहीद शेख, राकीव कुल मोहम्मद शेख, मुजाहिद गुलजार खान यांना सावंतवाडी पोलिसांच्या सहकार्याने खोपोली पोलिसांनी सावंतवाडी येथील एका हॉटेलमधून जेरबंद केल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पत्रकार परिषदेत दिली। खोपोली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील वरची खोपोली येथील तेज फार्म हाऊस जवळ असणाऱ्या बहिरीदेव मंदिर येथे 25 एप्रिल 2024 रोजीच्या रात्री आणि शिळफाटा येथील श्री हनुमान मंदिरात 26 एप्रिल 2024 रोजीच्या रात्री अज्ञात आरोपींच्या टोळीने मंदिरांचे दरवाजे तोडून मंदिरातील दानपेट्या फोडून बहिरीदेव मंदिराच्या दानपेटीतून 10,000 रुपये रोख रक्कम आणि हनुमान मंदिराच्या दानपेटीमधून 8,000 रुपये रोख रक्कम चोरी केल्याच्या घटना घडलेल्या होत्या। या प्रकरणी आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे। राजू फरद शेख, बारशात वाकडा, इम्रान शहीद शेख, राकीव कुल मोहम्मद शेख, मुजाहिद गुलजार खान यांना सावंतवाडी पोलिसांच्या सहकार्याने खोपोली पोलिसांनी सावंतवाडी येथील एका हॉटेलमधून जेरबंद केल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पत्रकार परिषदेत दिली। मंदिर चोरी प्रकरणामध्ये खोपोली भागामध्ये 2 मंदिर चोरीच्या घटना घडलेल्या होत्या। एक 25 तारखेला भैरीदेवी मंदिर या ठिकाणी चोरी झालेली होती आणि दुसरी चोरी 26 तारखेला हनुमान मंदिरामध्ये झालेली होती, जिथे दानपेटी फोडलेली होती। त्यानंतर खोपोली पोलीस या आरोपींचा शोध घेत असताना सावंतवाडी या ठिकाणी 4 आरोपींना पकडण्यात आलेला आहे। या 4 आरोपींना पकडल्यानंतर असं लक्षात आलं की खोपोलीमधली 2 मंदिरांच्या व्यतिरिक्त आणखी पण काही ठिकाणी मंदिरं जी आहेत अशा पद्धतीने फोडलेली आहेत। त्यामध्ये विशेष करून म्हापसा या ठिकाणी जे मंदिर, जे बोडगेश्वर मंदिर जे आहे प्रसिद्ध मंदिर, त्या ठिकाणी पण जी चोरी करण्यात आलेली आहे। शिरूर या ठिकाणचं जैन मंदिर, टिटवाळा इथलं स्वामी समर्थ मंदिर, अशा पद्धतीचे हे मंदिर चोरीचे ज्या काही घटना याच आरोपींनी केल्याच्या निष्पन्न झालेल्या आहेत। त्याचबरोबर पूर्वी खालापूर हद्दीमधलं जे पंचायतन मंदिर होतं त्या ठिकाणची जी चोरी आहे ती सुद्धा याच आरोपींनी केलेली आहे। हे जे 4 आरोपी पकडण्यात आलेले आहेत त्यापैकी एक जो मुख्य आरोपी आहे राजू शेख, हा मूळ बांगलादेशी आहे, तो तिकडचा आहे, पण त्याचा आता संजो पत्ता आहे तो पश्चिम बंगालमधला आहे। बाकी जे 2 आरोपी आहेत हे गुजरात आणि एक झारखंडमधला आहे। हे जे 4ही आरोपी आहेत हे नवी मुंबई आणि ह्या खोपोली वगैरे या भागामध्ये मागच्या काही दिवसापासून ऑपरेट करत होते। आता हे पोलीस कस्टडीमध्ये आहेत। आतापर्यंत यांच्याकडून 7 लाखपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडून काही स्क्रूड्रायव्हर वगैरे असे काही जे हत्यार आहेत की जे मंदिर चोरीसाठी त्यांनी वापरत होते ते जप्त करण्यात आलेले आहेत। हे जे तपास आहे हे करत असताना SDPO विक्रम कदम, पोलीस निरीक्षक श्री शीतल राऊत आणि जी त्यांची टीम आहे पूर्ण टीम, तर त्यांनी या आरोपींचा शोध घेऊन त्यांना पकडण्यात आलेला आहे। त्यामध्ये API श्री वरांबळे आहेत, त्यानंतर API श्री सुजित गडदे, PSI वरांबळे, पोलीस हवालदार सागर शेवते, पोलीस हवालदार PV पाटील, पोलीस हवालदार PV पाटील, PT कुंभार, त्यानंतर BV जाधव, PL भालेराव, LG शेडगे, SP बांगर, RS मासाळ, PM कळमकर, PS खरात आणि KD देवकाते अशा या टीमने ही कामगिरी केलेली आहे। या निमित्तानं ही गँग पकडले गेल्यामुळे पुढे भविष्यात जे काही त्यांनी प्लॅन करत होते मंदिर चोरीचे त्या अनेक घटनांना यामुळे आळा बसलेला आहे। बाईट ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।